चला काय चालू होतं आपलं फ्रॅक्शन सब्जेक्ट मॅथ्स. चला सर्वांना फ्रॅक्शन समजलं का? बरोबर आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक. डोकं पाय पोट, वरती डोकं खालती पाय आणि मधामध्ये पोट. डोक्याला काय म्हणायचं? पायाला काय म्हणायचं? पोटाला डिवाइड बाय. बरोबर आहे. म्हणजे अंश भागीला छेद म्हणजे अपूर्णांक आणि तो मधामध्ये जो रेषा असते ते भागाकाराचा चिन्ह असतो. समजलं का? मग यामध्ये आपण प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन बघितलेलंच होतं. बरोबर आहे. आणि पुन्हा एक होतं फ्रॅक्शन, त्याचं नाव होतं मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक. कोणते अपूर्णांक? तर आपण अपूर्णांकांच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजेच काय ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ऑलरेडी बघितलेले आहे. आता आज आपण काय बघणार आहोत? मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या बेरीज म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन्स. मग याला कसं सॉल्व करायचं या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वांचं लक्ष कोणाकडे असलं पाहिजे? फळ्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा असलं पाहिजे. हो की नाही? चला तर मग लक्ष द्या बेटांनो बाळांनो, लक्ष द्या इकडे. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय असतो? एखादा अपूर्ण म्हणजे एखादा पूर्ण संख्या. बरोबर आहे. म्हणजे होल नंबर घेतलं 3 घेतलं, त्यानंतर वरती बघा 3 घेतलं, खालती घेतलं 4. म्हणजे यामध्ये काय असे 3 भाग आहेत. बरोबर आहे. इथं या साईडला कोण आहे? 3. याला आपण म्हणतो होल नंबर. इथं इंटिजर घेताच येत नाही. जर घेतलं तरी तो आपण इंटिजर म्हणून आपण यूज नाही करू शकत. ते कसं ते सांगणार बघा रे. मी काय म्हणलं, इथं जो असेल ना तो होल नंबर पाहिजे. होल नंबर म्हणजे माहिती आहे ना, द नंबर विच स्टार्ट फ्रॉम 0 to infinity. बरोबर आहे. म्हणजेच द नंबर्स विच स्टार्ट फ्रॉम 1 अँड गो काय इन्फिनिटी म्हणजे तो अनंतपर्यंत जातच राहणार. तो गो फॉरवर्ड समोर समोर जात राहणार. म्हणजे 1 पासून स्टार्ट झालेल्या नंबर्सला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स. आणि जर का त्याच्यामध्ये 0 ॲड झालं तर त्याला म्हणायचं आपण होल नंबर. दॅट इज नथिंग बट द काय मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? पूर्ण संख्या. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय असलं पाहिजे? तो होल नंबर असलं पाहिजे. होल नंबर असलं पाहिजे की नाही? होल नंबर असलं पाहिजे. आणि याला मराठीत म्हणतो आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जे नंबर काय असतील 0 1 2 पासून स्टार्ट होऊन तो जातच राहणार. कुठंपर्यंत जाणार म्हणतो? इन्फिनिटी पर्यंत. अशा नंबर्सना आपण होल नंबर म्हणतो. आणि याच्यामध्ये जो का पहिलावाला असेल मधामध्ये असेल ना त्याला म्हणतो आपण होल नंबर. बरोबर आहे. हा होल नंबरच पाहिजे. त्यानंतर बघा जो वरती असेल हा वरती कोण आहे? 3 आहे. हा वरच्याला आपण काय म्हणत असतो रे? न्यूमेरेटर. व्हेरी गुड. न्यूमेरेटर बिलकुल सोपा आहे. न्यूमेरेटरला आपण मराठीत काय म्हणत असतो? अंश म्हणतो असतो. काय म्हणतो असतो? अंश म्हणतो. काय म्हणतो रे आपण? अंश म्हणतो. अंश. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांक. चला न्यूमेरेटरला अंश म्हटलं. मग डिनॉमिनेटर कोण आहे इथं? हा जो खालती आहे तो डिनॉमिनेटर. लक्ष द्या. सोप्या भाषेत सांगतो, लक्ष देऊन ऐकलं समजते. डिनॉमिनेटर बघा इथं रेटर आला, इथं नेटर आहे. ह्याला म्हणायचा छेद. आणि जो काही आडवी रेषा आहे त्याला म्हणतो आपण डिवाइड वाला. म्हणजे हा जो रेषा आहे आडवी रेषा आपण याला काय म्हणू शकतो? आपण डिवाइडचा सिम्बॉल म्हणू शकतो का नाही? यस. आता या ठिकाणी बघा जर न्यूमेरेटर बाय डिनॉमिनेटर असेल म्हणजे फक्त आणि फक्त हा 3 आणि 4 असतात तर आपण त्याला काय म्हणलो असतो? सिम्पली फ्रॅक्शन.
ना 3/4 कोणता फ्रॅक्शन असता? प्रॉपर फ्रॅक्शन, कारण वरती छोटा खालती मोठा आहे. जर न्यूमरेटर लहान असेल तर त्या फ्रॅक्शनला म्हणायचा प्रॉपर फ्रॅक्शन. जर न्यूमरेटर मोठा असेल तर त्याला म्हणायचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन. जर एक फ्रॅक्शन सोबत जर कोणता ओल्ड नंबर येत असेल अशा नंबरला, अशा फ्रॅक्शनला बघा, या संपूर्ण याला काय म्हणायचं मग? मिक्स्ड फ्रॅक्शन. समजलं का? जर मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे समजलं तर आता मिक्स्ड फ्रॅक्शनला सॉल्व कसं करायचं ते समजून घेऊया. त्यानंतर मग त्यांचे ॲडिशन कसे करायचा, सबट्रॅक्शन कसं करायचा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कसे करायच्या आपण बघू. मग सर्वात आधी बघा या ठिकाणी काय घेतलं आम्ही? 3 आणि 4 म्हणजे 3/4 असं आहे. 3/4 याला सॉल्व करत असताना कसं करायचं? एकदा जर हा समजलं तर बाकीचे काही सोपं आहे. जर याला तुम्हाला सोडवता आलं, ऑलरेडी आपण शिकलाय की फ्रॅक्शनचे ॲडिशन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, बाकीच्या गोष्टी शिकलेच आहेत ना. फक्त आपल्याला याला कसं सॉल्व करायचा आणि याला तो प्रॉपर किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये याला कन्वर्ट कसं करायचं ते जमलं की मग आपल्याला सर्व जमणार. म्हणजे या ठिकाणी हा जो आहे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, हा आपल्याला याला प्रॉपर नाही तर इनप्रॉपरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच एक तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोनच पाहिजे, हे मधामध्ये कोणी नसलं पाहिजे. ओके ना? तर लक्ष द्या इकडे. सर्वात आधी हा जो कोणी होल नंबर असेल त्या होल नंबरला वरती लिहायचा, कुठे? न्यूमरेटरमध्ये. आणि जो डिनॉमिनेटर असेल याला याच डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करायचा इंटू 4. त्यानंतर वरती कोण वाचलेला आहे? 3 वाचलेला आहे. तर या ठिकाणी प्लस घ्यायला विसरायचं नाही. इथं नेहमी प्लसच घ्यायचं, कारण आपण याला सॉल्व करत शिकत आहोत ना. आता हा आपला मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, असं दिसलं की आपण असंच प्रोसेस यूज करायचा, हाच मेथड. इथं प्लस आहे तर प्लसच घ्यायचं, मायनस घ्यायचं नाही, इंटू घ्यायचं नाही. इथं फक्त पहिलं इंटू घ्यायचा, त्यानंतर प्लस आणि जो न्यूमरेटर असेल तो घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटर 3 दिलेला आहे, याचा अर्थ या ठिकाणी सुद्धा 3 यायलाच पाहिजे. मग नेक्स्ट बघा, या ठिकाणी आता रेषा मोठी काढतो ना, जेवढे वरती असतील ना त्या सर्वांना आलं पाहिजे हा रेषा, बरोबर आहे ना. मग खालती कोण वाचला? हा 4. या 4ला खालती लिहायचं विसरायचं नाही. बस असं लिहून झालं. मग यानंतर कसं याला सॉल्व करायचं बघा. या ठिकाणी मी मुद्दा म्हणून ब्रॅकेट दिलं, कारण याचं असं आहे, आपण पहिलं प्लस करत नसतो, आपण पहिल्यांदा काय करत असतो? मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय करायचं म्हणून याला मी ब्रॅकेट देऊन घेतलं की मला सोयीस्कर होईल. ओके नाही, सोपं आहे. 3 × 4 केलं, ॲन्सर किती भेटणार? 12 भेटणार. आणि हा +3, बरोबर ना. मग खालती जसा आहे तसा. समजलं? एवढं समजलं ना. मग त्यानंतर बघा याला जर सॉल्व केलं काय भेटणार आहे? 15/4. आता बघा हा जो मिळालेला आहे आपल्याला, हा कोणता फ्रॅक्शन आहे? इम्प्रॉपर आहे. काय? आणि इथं नेहमी जर मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं असेल ना तर आपल्याला नेहमी इम्प्रॉपर फ्रॅक्शन भेटणार, प्रॉपर भेटत नाही. लक्षात ठेवायचा. हे आपण प्रॉपर नाही, इम्प्रॉपर. काय? इम्प्रॉपर नाही, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर तो प्रॉपर नाही. नेहमी आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शनचं जर आपण कन्वर्जन फ्रॅक्शनमध्ये केलं तर आपल्याला इम्प्रॉपर भेटणार, जो की प्रॉपर नसेल. प्रॉपर नसेल म्हणजे काय? मग न्यूमरेटर छोटा असेल. नेहमी आपल्याला मोठाच भेटेल न्यूमरेटर. कधी? जेव्हा आपल्याकडे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलं असेल, किंवा आपल्याकडे उलटं झालं की आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आहे, मग मला काय पाहिजे आहे? मिक्स्ड फ्रॅक्शन पाहिजे आहे, तर आपण करू शकतो. पण जेव्हा आपल्याकडे एखादं प्रॉपर फ्रॅक्शन आहे, म्हणजे बघा फक्त माझ्याकडे 3/4 आहे, इथे न्यूमरेटर बघितलं तर काय आहे? छोटा आहे. छोटा आहे याचा अर्थ तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आणि प्रॉपर फ्रॅक्शन डज नॉट चेंज इनटू द मिक्स्ड फ्रॅक्शन, म्हणजे तो त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये हा कन्वर्ट होऊ शकत नाही. याला आपण कन्वर्ट करू शकत नाही. कशामध्ये? मिक्स्डमध्ये. समजलं का? मग मिक्स्ड फ्रॅक्शन कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन पाहिजे.
किंवा आपल्याकडे इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं असेल तर आपल्याला काय मिक्स्ड असेल तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन भेटेल. लक्षात राहील. समजलं एवढं? ओके. समोर जाऊ, ॲडिशन घेऊ. चला लक्ष द्या. एवढं समजलं ना? बस एवढं समजलं तर झालं, जिंकल्या. बाकी काय समजायचं आवश्यकता नाही. सर्वात आधी ॲडिशन करू घ्या. चला ॲडिशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन. ॲडिशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन. आता आपल्याला ॲडिशन करण्यासाठी कमीत कमी 2 तर फ्रॅक्शन असणं आवश्यक आहे. एकाच करू कमी? आपण ॲडिशन हा कमीत कमी 2 नंबरचा करतो. कमीत कमी, जास्त किती राहू शकतात पण कमीत कमी 2 असलं पाहिजे की नाही? असलं पाहिजे. मग या ठिकाणी नंबर 1 घेतलं 7 3 8. 7 3/8 प्लस 6 4/5 असे 2 मिक्स्ड फ्रॅक्शन घेतलेले आहेतच. ॲडिशन असल्यामुळे प्लसचा सिम्बॉल येणे अनिवार्य आहे. समजते ना एवढं? तर मग या ठिकाणी बघा, याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं की अशा मिक्स्ड फ्रॅक्शनला सॉल्व कसं करायचा आणि या फ्रॅक्शनला मिक्स्ड फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट कसं करायचा ते सांगितलं. व्हेरी गुड. मग सर्वात आधी बघा इक्वल टू. चला लक्ष द्या. याला लिहितं पण आलं पाहिजे सुंदर. आता याला सर्वात आधी याला सॉल्व करा. कसं आहे? 7 इंटू खालती कोण आहे 1, याला ब्रॅकेट देऊन द्या आणि वरती कोण आहे +3 आणि हा बघा आडवी रेषा म्हणजे भागाकाराचं चिन्ह. खालती कोण आहे? बस खतम विषय. मग आता बघा मधामध्ये प्लसचा सिम्बॉल तर मधातच द्यायचा. हा वाला ॲडिशनचा आहे. ओके. आता बघा इथं 6 आहे. सेकंड पा 6 इंटू 5 आणि वरती कोण आहे रे 4 आहे आणि खालती कोण वाचलं 5. असा आहे. बिलकुल सोपा. मग याला जर मी सॉल्व करून घेतलं तर मला काय भेटते बघा. 7 इंटू 8 केलं 56 प्लस 3 डिवायडेड बाय 8 प्लस 5 इंटू 6 30 प्लस 4 डिवायडेड बाय 5. मग याला सॉल्व करा. 56 प्लस 3 दॅट इज डिवायडेड बाय प्लस 30 प्लस 4 बाय 5. मग आता बघा रे, आता यांचा आपल्याला डायरेक्टली प्लस करता येणार नाही. का बरं? कारण या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शनचे जे डिनॉमिनेटर आहेत ते सारखे नाही ना. सारखे असतील तर आपल्याला सोपं जातो डायरेक्टली करायला. पण आता या ठिकाणी आपण डायरेक्टली करू शकत नाही. मग करायचं काय बघा रे. करायचं काय, एक तर तुम्ही याच्या दोघांचं LCM घेऊ शकता. जर तेवढं घेता येत नसेल तर मग काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करता येते. बरोबर आहे. म्हणजे याला क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे कसं 59ला 5ने मल्टिप्लाय करा. केलं याला ब्रॅकेट देऊन द्या, काही फरक नाही पडत. मधामध्ये प्लस आहे तर प्लस द्या. आता इकडे क्रॉस 8 इंटू 34 म्हणजे 34 इंटू 8 करू शकतो. बरोबर. आता खालती जे जे वाचले त्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन 8 इंटू. एवढं कळलं का? काही डाऊट? नो डाऊट. काही डाऊट्स आहेत का? काही डाऊट्स आहेत का? नो डाऊट. ओके ना. बघा आता या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन आवश्यक आहे. बघा इकडे लक्ष देता. चला द्या. 5 इंटू 9 केलं 45 भेटणार मला. 5 घेतलं 4 ठेवलं कुठं डोक्यात कॅरी. 5 5 25 प्लस किती झालं 29. व्हेरी गुड शाबाश. प्लस जसाचा तसा 34 इंटू 8 करायचं आहे. 8 इंटू 4 केलं 32. 2 लिहिलं 3 कॅरी. 8 3 जा
24 प्लस 3 27 आणि हा अपॉन म्हणजे डिवाइड म्हणजे 40 कारण यांचं मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे, समजत आहे? एक नंबर बढिया. मग आता बघा इकडे याला घ्या. चला लक्ष द्या इकडे. 295 प्लस 297 काय भेटणार? काय भेटणार रे? बघा 765 डिवायडेड बाय 40. हे तुम्ही याला सॉल्व करू शकता किंवा याला तुम्हाला हा प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, तुम्ही याला पूर्ण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा मिक्स्ड मध्ये करू शकता. मिक्स्ड मध्ये आता मिक्स कसं काय, आता जसे क्वेश्चन होते ना आपण त्याला तसंच करायचं आहे. कसं करायचं बघा, याला या 567 ला 40 ने डिवाइड करा. चला लक्ष द्या इकडे. 41 जा मायनस केलं वाचले किती? 44 जा 160 मायनस केलं 7 वाचला. आता बघा रे, ज्या नंबरने आपण डिवाइड केलं तो खालतीच घ्यायचा, जे रिमाइंडर आले त्याला वरतीच घ्यायचा आणि जो आपल्याला क्वेश्चन मिळालेला आहे त्याला याच्या मधामध्ये टाकायचा. आणि दिस इज अवर फायनल आन्सर अँड दिस इज इन अ मिक्स्ड फ्रॅक्शन. इफ यू वांट टू सॉल्व दिस क्वेश्चन इन अ डेसिमल फ्रॅक्शन देन यू हॅव टू सॉल्व नंतर काय नेक्स्ट, हे नेक्स्ट स्टेप यू हॅव टू सॉल्व ना. इथं काय करा तुम्हाला नेक्स्ट सॉल्व करावं लागेल. चला आता इथं पॉईंट घेतलं मी, इथं 0 41 जा 40 मायनस केलं 30 0 घेतलं. बरोबर आहे? हां आता 47 जा 280 मायनस केलं 20 बरोबर आहे. 0 घेतलं जाते का 0 मध्ये भाग? अरे 0 घेतलं डायरेक्ट 8 म्हणजे याचा जर आपण आन्सर काढलं तर मला आन्सर मिळेल किती? 14.178 समथिंग डॉट डॉट डॉट. बघा this term is called to be the decimal fraction. This is a mixed fraction and this is a improper fraction. Understood? चला write down. चला ॲडिशन झालं ना. हां आता काय घ्यायचं आपल्याला? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. वजाबाकी कोणाचा? पूर्णांकयुक्त पूर्णांकाचा. समजलं का? सेम ॲज इट इज. आता मी सबट्रॅक्शन पूर्ण डिटेल मी सांगत नाही कारण जसं ॲडिशनचं आहे सेम ॲज इट इज सबट्रॅक्शनचं आहे. फक्त त्या ठिकाणी काय यूज करा तुम्ही? सिम्बॉल यूज करायचा मायनस. बरोबर आहे? म्हणजे कसं आहे शॉर्टकट सांगतो बघा. हे लक्ष द्या रे. 2 1/2 1/3 असेल. चला काय घेतलं हे लवकर लवकर लक्ष द्या. काय म्हटलं मी? 2 1/3 आहे. बरोबर आहे? मायनस 3 1/4 आहे. आता याला सॉल्व करून मधामध्ये काय करायचं आपल्याला? मायनस सिम्बॉल द्यायचा. याचा आन्सर इथं लिहायचा, याचा आन्सर इथं लिहायचा, यांचा काय करायचा? मायनस. बरोबर आहे? मग समोर सॉल्व करायला जायचं. समजलं? हां आता आपण घेऊया मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, बिलकुल सोपं आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सांगतो. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. कुणाचा? पूर्णांकयुक्त पूर्णांकाचा. बिलकुल सोपं आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा रे 3 1/4 इंटू 6 7/8 असं आहे. बघा सर्वात आधी क्वेश्चन घेतलं. चला याला सॉल्व कसं करायचं बघा. सेम ॲज इट इज 3 × 4 प्लस 1. इथं हा चेंज करायचा नाही, तर प्लस तर प्लसच घ्यायचा. ओके ना? हां खालती काय मग 4 इथं प्लस घ्यायचं का? आता इथं जो सिम्बॉल असेल तो इंटू तर इंटू, मायनस तर मायनस, डिवाइड तर डिवाइड. याला सॉल्व करा. 6 × 8 प्लस 7 आणि डिवाइडमध्ये. चला याला सॉल्व केलं काय भेटते बघा. 12 प्लस 1/4 इंटू 48 प्लस 7
बघा आता तुम्ही काय म्हणाल, सर इथं 4 आहे, इथं 8 आहे, करू का क्रॉस मल्टिप्लाय? नाही, करायचं नाही. इथं काय गुणाकाराचा सिम्बॉल आहे ना, तर गुणाकाराचं बघा इथं पहिलं सॉल्व करून घ्या. 13/4 इंटू 55/8 बरोबर ना. आता याला सॉल्व करायचं बघा, काय करायचं, याला सॉल्व करायचं. कसं करायचं, इक्वल टू 13 इंटू 55 वरच्या वर आणि खालचा 4 इंटू 8. त्याला जर सॉल्व केलं बघा काय येणार आन्सर. तुम्ही करू शकता की आता इथं डिवाइड होत नाही कोणाशी, बरोबर आहे. 13 मध्ये नाही 4चं डिवाइड होणार, नाही 8चं. 55 मध्ये पण 4चं पण नाही जाणार, नाही 8चं जाणार. ओके ना. मग बघा 13 5 65, 5 6 कॅरी म्हणजे 65 न 5 6 71 डिवायडेड बाय 32. हा झाला तुमचा मिक्स्ड आपला काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन. जर तुम्ही याला जर सॉल्व केल्या तर तुम्हाला वाटलं याला की मला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आन्सर काढायचा आहे तर काढू शकता, किंवा तुम्हाला डेसिमलमध्ये पाहिजे, पॉईंटमध्ये आन्सर पाहिजे तरी काढू शकता. समजलं. सेम ॲज इट इज ज्या प्रकारे आपण इथं गुणाकाराचा क्वेश्चन घेतलेला आहे त्याच आधारावर आपण भागाकाराचा क्वेश्चन सुद्धा घेऊ शकतो. बरोबर आहे. इथं मी फक्त 2-2 नंबर घेत आहो का नाही, 2-2 टर्म घेत आहो, 2-2 घेत आहो ना. 3 राहू द्या, 4 राहू द्या, सेम करायचा. बरोबर आहे. समजत आहे. व्हेरी गुड. मग आता बघा डिव्हिजन. काय सांगायची आवश्यकता नाही ना, लिहावं लागते का? बरं घ्या लिहा. चला मल्टिप्लिकेशन समजलं का? चला आता डिव्हिजन. सोपंच आहे, जास्त सांगायची आवश्यकता नाही आहे. जसं मल्टिप्लिकेशन सांगितलं ना आता टोटल, हा बस इथं बघा एक क्वेश्चन सांगतो, घ्या पूर्ण घ्या, लक्ष द्या इकडे. 4 2/6 डिवायडेड बाय 8 6/10. ओके, नो प्रॉब्लेम. असा क्वेश्चन आहे. दोन्ही मिक्स्ड फ्रॅक्शन आहे आणि आपण बघत सुद्धा काय आहोत, मिक्स्ड फ्रॅक्शनचेच ऑपरेशन बघत आहोत, प्लस मायनस. ओके. आता याला कसं सॉल्व करायचा भरपूरदा सांगितलं तरी सुद्धा पुन्हा सांगतो, लक्ष देऊ नाही का. बाबू लक्ष दे रे. 6 इंटू 4 करायचा म्हणजे 4 इंटू 6 झालं. याला ब्रॅकेट द्या, वरती जो कोणी असेल तर प्लस करा. बरोबर. आणि हे जे रेषा आहे अपॉन किंवा डिवाइड म्हणतो आपण, हा कोण आहे खालती, लक्ष दे बेटा, समजत आहे का. इथं डिवाइडचं सिम्बॉल आहे तर डिवाइडचं लिहा. बरोबर आहे. पुन्हा इकडे 8 इंटू 10 प्लस 6 अपॉन मध्ये ते. बस बिलकुल सोपं आहे, काही गडबड नाही. चला याला सॉल्व करा रे. 24 प्लस 2 अपॉन 6. आता डिवाइडचं सिम्बॉल जसं तसं लिहा. बघा 8 इंटू 10 80 प्लस 6 10. आता पुन्हा एक स्टेप लिहा. हा 26 डिवाइड बाय 6 डिवायडेड बाय 86 अपॉन 10. ठीक आहे, अपॉन म्हटलं, डबल वर्ड घेण्यापेक्षा. आता बघा विद्यार्थी मित्र हो, आता नुकताच मी तुम्हाला सांगितलं गुणाकाराचं क्वेश्चन शिकवलं. गुणाकार समजलं असेल तर आता समजते इथून. बघा फर्स्टवाला जो कोणी असेल 26/6, हा जो फ्रॅक्शन आहे तो जशाच तसा ठेवायचा. त्याला नाही काही वेळ, त्याला काही करायचं नाही, त्याला हलवायचं नाही, त्याला काही चेंज करायचं नाही. हा जो सिम्बॉल दिसत आहे डिव्हिजनचा, डिवाइडचा सिम्बॉल आहे, त्याला करायचं कन्वर्ट कशामध्ये, मल्टिप्लायमध्ये. जसं भागाकाराचा गुणाकार झाला तसं काय करायचं, जो नेक्स्टवाला जो आहे फ्रॅक्शन त्याला उलटा करायचा. म्हणजेच काय, इनवर्स. म्हणजे काय करायचं, उलटा करा याला. वरती जायचं 10 आणि खालती येणार 86. एवढं आलं का. चला बघा इकडे लक्ष द्या आता नीट. इथं पहा पुणे लिहितात 26 इंटू 10 अपॉन 80. यामध्ये तुम्ही काय करू शकता, 86 आहे का, घ्या 86 आहे ना. आता बघा रे, तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ज्या ज्या नंबरचा भाग जातो खालती वरती तुम्ही कटही करू शकता,
किंवा डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करून नंतर भाग देऊ शकता. नंतर गुणाकार करून पुन्हा मोठा मोठा भागाकार करण्यापेक्षा डायरेक्ट काय करू आपण इथं डिवाइड करून घेऊ. बघा रे इथं 2चं जाणार आहे ना, हां 2 3 जा 2 5 जा. बघा इथं 2चं जाते, इथं पण 2चं बरोबर आहे. इथं 2 ने डिवाइड केलं 13, इथं 2 ने डिवाइड केलं 43. जे वाचते ते लिहून घ्या. 13 × 5 अपॉन मध्ये 3 × 43. आता बघा रे 43 काय आहे, प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरला त्याच नंबरने डिवाइड होऊ शकते किंवा 1 ने, दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याच नंबरने डिवाइड होऊ शकत नाही. या ठिकाणी 13 आहे. 13 इज ऑल्सो द प्राईम नंबर. दॅट्स वाय अदर दॅन 13 अँड 1 देर इज नो एनी नंबर who can divide to 13. म्हणजे 13ला असा कोणताच नंबर नाही आहे की तो डिवाइड करू शकेल. बिकॉज 13 इज ए प्राईम नंबर. सो प्राईम नंबर हॅव्हिंग ओनली 2 फॅक्टर्स, दॅट इज इटसेल्फ अँड अनदर इज अ 1. बरोबर आहे का नाही. एक तर तो स्वतः आहे किंवा 1 आहे, दुसरा तिसरा त्याला डिवाइड करू शकतच नाही. समजत आहे. बरं ठीक आहे. हा 43 ने जर मी याला डिवाइड करतो मला याला नाही करू शकत, किंवा 13 ने करतो मला याला नाही करू शकत. अँड 5 and 3 इज ऑल्सो द प्राईम नंबर्स. सो हिअर ऑल 4 numbers आर प्राईम नंबर्स. दॅट्स वाय देर इज नो वन कॅन बी डिवाइड बाय एनी नंबर. कोणीच नाही होऊ शकत इथं, कोणत्याच नंबर होऊ शकत नाही. होते का नाही. मग चला मग याला मल्टिप्लाय करा. 13 × 5 65 अपॉन मध्ये 3 3 जा 9 and 12. सो दिस इज अ फायनल आन्सर. बघा रे नाव वी गॉट द आन्सर इज प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन आहे तर याला आपण आता मिक्स्ड मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याला पॉईंट मध्ये आन्सर काढू शकता. पॉईंट मध्ये आन्सर येणार काय येणार, मग 0 समथिंग येणार. बरोबर आहे. फक्त प्लस किंवा मायनस करत असतानाच तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन भेटते. गुणाकार भागाकार करताना भेटेल किंवा नाही ह्याची काही शाश्वती नाही. समजलं का. समजलं तर लिहून घ्या.